ऑफिस किंवा मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी नवीन रोज भाजी काय द्यावी आणि ते आवडीनं कशी खातील ह्यासाठी आपण रोज काहीतरी नवीन प्रयोग करत असतो. म्हणून आज मी टिफिनसाठी चमचमीत मस्त अशी गवार बटाटा मोकळी भाजी बनवायला घेतलेली आहे. आज यासाठी गवारीची शेंग 1 पाव किलो मी कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 2 बटाटे साल काढून कट करून घेतलेले आहेत. आता 1 चमचा तेल घालून सुरुवातीला आपल्याला बटाटे छान तेलावरती वाफवून घ्यायचे तर जेणेकरून बटाटे कच्चे राहणार नाहीत आपले. आणि बटाटे छान वाफवत आले की त्याच्यात वरतून आता ही निवडलेली स्वच्छ धुतलेली गवारीची शेंग घालून घ्यायची आहे. गवारीची शेंग पटकन शिजते म्हणून नंतरून घातलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित शिजलं जावं यासाठी सुरुवातीलाच आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे आणि छान वाफ काढून घ्यायची याची. आता हे पहा दोन्ही छान गवार आणि बटाटा मस्त असं वाफलेला आहे आपला. याला कच्चं राहू द्यायचं नाही, आपल्याला छान वाफवून घ्यायचे. त्याच्यासाठी बटाटे आधी व्यवस्थित शिजवून वाफवून घ्यायचे. तर त्याच कढईत तेल घातलेलं आहे मी. फोडणी करून घ्यायची आता आपल्याला याची. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालून घ्यायची याच्यात आणि 1 चमचा जिरं, 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि तिखट घालायचे 1 चमचा. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा धणे जिरे पावडर. तर याच फोडणीमध्ये आपल्याला वाफवलेले गवार आणि बटाटा घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे. मीठ आपण या अगोदरच घातलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे यानंतर घालायचं नाही. आता छान एक वाफ काढली की याच्यात 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आणि एक वाफ काढायची याला. तर याच्यात थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी मी 1 चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायले. इथे तुम्ही गरम मसाला घातला तरी चालतो किंवा गोडा मसाला घातला तरी पण छान टेस्ट येते ह्या भाजीची. थोडी वेगळी चव यावी यासाठी मी पावभाजी मसाला घातलेला आहे. आणि हे पहा अगदी 5 ते 7 मिनिटात आपली भाजी गवार बटाटा तयार झालेली आहे. टिफिनला न्यायला एकदम चवीची आणि अगदी आवडीनं खातील अशी ही भाजी तयार होते. पटकन होणारी आणि सगळे आवडीनं खातील अशी ही गवार बटाटा भाजी. तुम्हाला कशी वाटली? आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.